वीकेंडची सुरुवात जरी आरामात झाली असली ना, तरी पूर्ण दिवस आरामात जाईल असं नसतं. कारण मी 1-2 तास तरी ठीक आहे, आज संडे आहे, नाश्ता वगैरे काय बनवायचं नाही, डब्बा वगैरे काय बनवायचं नाही म्हणून मी थोडंसं आराम उठते आणि नंतर तिथंच असं वाटतं, की अरे आपण कशाला 2-3 तासासाठी हे केलं. पूर्ण दिवस धावपळीमध्ये जातो आणि मल्टीटास्किंग करावं लागतं ते तर गोष्ट वेगळीच. कारण आज संडे होता म्हणून मला ह्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल जेवायला बनवायचं होतं. म्हणून माझी धावपळच चालू होती. स्पेशल म्हणजे तेवढं काय बनवणार नव्हते. मी चपाती वगैरे बनवून ठेवले होते. एका साईडला भाजी बनवायला घेतली आणि दुसऱ्या साईडला मला त्यांच्यासाठी शिरा बनवायचा होता. म्हणून पण आधी म्हणले, की थोडेसे मुरकुल वगैरे तळून घेऊत कारण चपाती भाजीसोबत छान लागतात म्हणून. आणि मी दुपारच्या पारीस म्हणजे इव्हनिंगमध्ये किंवा आफ्टरनूनमध्ये असंच दोन्ही टाईममध्ये मी काहीतरी स्नॅक्स बनवा म्हणून पकोडे, बटाटे वडे असे बनवले होते. म्हणून त्या कढईमध्ये तेल टाकलेलं होतंच तसं. म्हणून म्हणले, की चला आहेच तेल तर आपण करून घेऊत आपले कामं. कारण त्याला किती एक 5-1 मिनिटं जास्त लागतील तेवढंच. पण छान लागतात चवीला वगैरे म्हणून मी करायला घेतले. आता कधी-कधी असं वाटतं, की आपण जेवढं फास्ट फॉरवर्डिंगमध्ये व्हिडिओ दाखवता ना, तेवढं फास्टमध्ये कामं झाले तर किती छान होईल ना. किती काम टाईम वाचेल आपला. पण तसं काही नाही. मी जे दाखवते तुम्हाला एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तेवढं फास्ट कामं होत नाहीत. त्याच्यामागे 1-2 तास लागतात आणि हे व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये तर आणखी जास्त उशीर होतं असो. आणि नाही म्हणता-म्हणता बरेचसे कामं निघतात. थोडंसं बाहेर जायचं असतं म्हणजे आठवड्याभराचं मार्केटचं सामान घेऊन यायचं असतं भाजीला वगैरे. कधी-कधी एक्स्ट्राची कामं लागतात म्हणजे काही राशन वगैरे आणायचं असतं. ते राशन आणल्याच्यानंतर डब्बे भरून घ्यायचे असतात, घासून घ्यायचे असतात किंवा मार्केटमधलं सामान आणल्याच्यानंतर ते व्यवस्थित लावून घ्यायचं असतं. भाज्या धुवून, खुडून वगैरे ठेवायच्या असतात, कट करून ठेवायचे असतात. हे सगळी कामं संडेच्या दिवशी असतात. आता म्हणायला जरी गेलं संडेच्या दिवशी आराम असतो, सुट्टी असतो, तरी हे न दिसणारे कामं नेहमीच असतात. आता जोपर्यंत हे कामं होतात तोपर्यंत दिसतच नाहीत म्हणा. ज्या दिवशी आपण हे कामं करायचं बंद करतो ना, त्या दिवशी असं वाटतं की किती घरात काम आहे, किती गोंधळ झालेला आहे. आता असंच झालं होतं माझंही. कारण मी हे कामं करायला काढले होते, पण हे कामं करता-करता माझे भांडे एवढे पडले होते ना, म्हणजे हे करा त्यांच्यासाठी, ते करा, काहीतरी स्पेशल बनवायला पाहिजे, नाश्ता बनवा, चहा बनवा, कॉफी बनवा, स्मूदी बनवा, ह्या सगळ्यामध्ये एवढे भांडे पडले होते ना. आणि माझी एक सवय आहे, की मी जर पाणी जरी प्यायला ग्लास घेतला ना, तरी तो घासून ठेवल्याशिवाय मी ठेवतच नाही. मग तसं करण्यामध्येच माझे खूप भांडे पडले होते. आता ह्याला तुम्ही काहीही म्हणू शकता म्हणजे किती हे करते असं वगैरे, पण आहे मला ती सवय. असती कोणाकोणाला तशी सवय आणि कोणी-कोणी ते तसंच ठेवतं भांडे किंवा हिसळून वगैरे पाण्याखाली, नळाखाली टाकून तसंच ठेवतं. पण कोणाकोणाला प्रॉपर सवय असते. कारण त्यांना व्यवस्थित क्लीनिंग करायलाच आवडते. मलाही आवडते तशी. पण काही क्लीन असो नसो, पण माझ्या जेवणाच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत आणि पूर्ण किचनच्या बाबतीत क्लीनिंग करतेच. बाकी दुसरं काही असो म्हणजे कपडे धुणं, घड्या करून ठेवणं मेन. कपडे वगैरे घड्या करून ठेवायला मला फार कंटाळा येतो, फार म्हणजे फारच. तरी आठवड्यातून एखादी वेळेस मी करतेच करते. म्हणजे एकत्र कपडे धुवून घेते, नंतर कपड्यांच्या घड्या करते, इस्त्री करून ठेवते. म्हणजे त्यांच्या कपड्यांना इस्त्री करते. म्हणजे माझ्या कपड्यांना नाही केलं तरी चालेल. कारण मी घरीच तर असते असं वाटतं मला. कधीतरी एखादी वेळेस बाहेर जाते आणि तेही मी जास्त काय ना पटियाला ड्रेसेस वगैरे घालते. तर मला छान वाटतं ते ड्रेसेस आणि त्यांना कधीतरी इस्त्री केली तर चालते. तर माझं बघा दोन्ही गॅस चालू आहेत आणि माझी धावपळ एवढी चालू आहे ना, म्हणजे कधी होईल हे दोन्ही काम पटापट कारण रात्रीचे 8:30 वाजले होते आता. तर मला 9 पर्यंत स्वयंपाक रेडी करायचा होता. म्हणून मी धावपळ करत होते पटपट. कारण तसं माझा अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक झाला होता. आणि एक गोष्ट काय झाली माहिती आहे का, मी ह्यांना न सांगताच हे माझ्यासाठी मिरची भजी, समोसे वगैरे घेऊन आले आणि माझं आज सकाळपासूनच मन चालू होतं, की मी करते असं समोसे वगैरे कारण घरी सगळंच आहे. पण मी केले नाही कारण मला ऐन टाईमाला आळस आला होता. कारण वातावरण एवढं सुंदर आहे ना बाहेरचं म्हणजे इव्हनिंग टाईममध्ये तर मस्त गुलाबी वगैरे दिसतं सगळं सेंद्रिय-सेंद्रिय. म्हणजे गुलाबीच म्हणा पूर्ण एवढं छान दिसतं ना, मी एका व्हिडिओमध्ये शेअर पण केले तुम्हाला. कारण ढगाळ वातावरण आहे, थंड हवा येतीये आणि त्यामध्ये वातावरण एवढं सुंदर दिसते ना आभाळामध्ये, ते बघायचा मोह काही थांबतच नाही. म्हणून मी इव्हनिंग टाईममध्ये बाल्कनीमध्येच बसते. म्हणजे खुर्ची वगैरे टाकून तिथंच बसत असते जास्त वेळ तर आता. आता उन्हाळा सुरू आहे माहिती आहे, पण उन्हाळ्यामध्ये एवढं छान वातावरण झालं त्यामुळे तर आणखी छान वाटतंय. आणि एक दिवस आमच्या इथं म्हणजे 3-4 दिवसापूर्वीच आमच्या इथं पाऊस आला होता. तर तो मातीचा सुगंध आणि तो गारवा एवढा छान वाटत होता ना, उन्हाळ्यामध्ये अचानक बर्फ पडल्याच्यानंतर एवढं जेवढं छान वाटत असेल ना, तेवढंच छान वाटत होतं. मला तरी ते खूप आवडतं. आणि मला पर्सनली मला पावसाळा आवडत असल्यामुळे तेच वातावरण कंटिन्यू राहावंसं वाटतं.
पण मी पावसाला म्हणले, "ये" आणि तो नाही आला असं होणारच नाही. त्या दिवशी मी बोलले, "एवढं छान वातावरण आहे, ये ना पावसा, ये ना पावसा" आणि त्या दिवशी पाऊस आला आणि आता 2-4 दिवस झालं कंटिन्यू पावसाचंच वातावरण आहे आमच्या इकडं. तुमच्या इकडं आहे का? आणि तसं मला हे पण सांगा, की तुम्ही कुठून बघताय? कारण मलाही कळेल, की माझा व्हिडिओ कुठपर्यंत जातोय, कोणत्या शहरात जातोय वगैरे. कारण तुम्ही खरंच सपोर्ट खूप करताय आणि ह्यामध्ये तर जरा जास्त सपोर्ट करताय मला. कारण थँक तुम्हाला कदाचित माझे व्हिडिओ आवडत असतील वगैरे. कारण मी पण जेव्हा यूट्यूब चॅनल चालवत नव्हते ना, तेव्हा मलाही असेच मोटिव्हेशन भेटायचे असे व्हिडिओज बघून. मलाही वाटायचं की मी काम करावं त्यांच्यासारखं आणि जे फास्ट फॉरवर्डिंगमध्ये काम करतात ना, तेव्हा तर खूप छान वाटतं. ते बघायला खूप छान वाटतं. आणि आपणही पटापट असं चुटकीसरशी कामं करून घ्यावेत असं वाटतं. तुम्हालाही माझ्या व्हिडिओतून काही जणींना मोटिव्हेशन भेटत असेल, काही जणी कामं करत असतील. तसं माझं बघून बऱ्याच लोकांनी यूट्यूब चॅनल खोललेलं आहे. त्यांचे पण आहेत आणि मला कमेंट करून सांगतात पण, की "ताई तुमचं चॅनल बघून आम्ही यूट्यूब चॅनल खोललं वगैरे." तर एक दादा आहेत म्हणजे तेलुगूचे आहेत. त्यांनी तर मला चक्क रिक्वेस्ट केली होती, की "मी कंटिन्यू तुमचे व्हिडिओज बघतो आणि आजच मी 10 व्हिडिओ बघलो, पण मला तुमचं काहीच कळत नाहीये. एखादी एक एक व्हिडिओ तरी तेलुगूमध्ये सेंड करा. आम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात." म्हणून अशी रिक्वेस्ट केली. पण त्या दादांना काय सांगू मला तेवढी तेलुगू काही येत नाही. पण मी पर्सनली त्या दादांना मेसेज केला, की "दादा मला तेवढी तेलुगू येत नाही. जर जमेल मला जमलं तर म्हणजे जसं जमेल तसं मी तुमच्यासाठी एखादा व्हिडिओ पोस्ट करेल तेलुगूचा." असं मी त्यांना कमेंटमध्ये रिप्लाय दिलाय. पण त्यांची कमेंट ऐकून खरंच एवढं छान वाटत होतं, की आपले फक्त मराठी माणसं नाहीत, तर तेलुगू माणसंही माझे व्हिडिओ बघतायत आणि त्यांना आवडतातही. तर हे बघून खरंच खूप छान वाटत होतं. मनाला म्हणजे कुठेतरी एकदम भारी वाटत होतं आणि काही दिवसांच्या नंतर त्या दादाने यूट्यूब चॅनल खोललं आणि मला कमेंट करून पण सांगतात, की "मी तुमचं बघून यूट्यूब चॅनल खोललंय." तर छान वाटत होतं. म्हणलं, "खोला दादा, छान आहे." वगैरे. कारण मला तेलुगू येत नसेल, तर मी त्यांना विचारून तेलुगूचे मेसेज वगैरे करत असते आणि जास्त तर त्यांनाच विचारत असते मी, मला कारण येत नाही. आणि आता एवढं छान वाटते की ना, ते दादा पण रोज व्हिडिओज सेंड करतात आणि माझे व्हिडिओज रोज बघतात, कमेंट वगैरे करतात आणि दर 2-4 दिवसानंतर रिक्वेस्ट करतातच, की तेलुगूमध्ये टाका वगैरे. असो, आता काय सांगायचं नाही का. पण मला आली ना, तर खरंच मी एखादा व्हिडिओ नक्की टाकेल त्या दादांसाठी. कारण ते एवढं सपोर्ट वगैरे करतायत आणि माझा संडेचा दिवस
बस तेच विचारलं ते कसं काय. हां 5 लिटर सांगा. हां आता कुठं मला घेते 10 लिटर भाजी. काय झालं हां नाही बघायला हा फोन नका लावा आपला. संडेचा दिवस म्हणून निवांत उठले तर काय नंतर धावपळ झालीच. कधी कधी असं वाटतं ना की 1-2 तास आराम करून पूर्ण दिवस काम करण्यापेक्षा आपलं रोजच्या टाईमला उठलेलं बरं. माझं असंच झालं होतं. संडे म्हणून मी थोडं उशिराच उठले, म्हणजे 1-1.5 तास म्हणलं आराम करता येईल. पण काय नंतर धावपळ झाली, कारण मला स्पेशल नाश्ता वगैरे बनवायचा होता. कारण आज सुट्टी आहे आणि स्वयंपाकाचं काय टेन्शन नाही आहे, डब्बा वगैरे त्यांना द्यायचा नाही. म्हणून म्हणले की नाश्ता बनवू. तर एका साईडला इडली बनवण्यासाठी ठेवले, तर दुसऱ्या साईडला आप्पे बनवत होते. कारण आप्पे आणि इडली दोन्ही छान लागतात. म्हणजे माझ्यासाठी इडली बनवत होते म्हणून मी थोडंच बनवले आणि त्यांना आप्पे बनवत होते. आता हे मी काय तांदूळ वगैरे भिजून घालून ठेवले नाहीत, कारण रव्याचेच बनवले, पटकन होतात ते. जोपर्यंत ते रवा आणि दही पूर्णपणे होत नाहीत, रेडी होत नाहीत हे आप्पे बनवण्यासाठी, तोपर्यंत माझे घरातले दुसरी कामं करून घेतले. आंघोळ वगैरे केली. आज डोकं पण धुवून घेतले कारण संडे आहे म्हणून. आणि एवढं बिझी गेला ना आजचा दिवस. चला भेटू पुन्हा, बाय. सकाळी सकाळी हे खूप खुश होते, कारण त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवला होता. संडे होता म्हणून थोडी सकाळ निवांतच झाली आमची. आणि ह्यांच्या आवडीचा नाश्ता बनवायचा होता, तेही आप्पे बनवायचे होते. तर रवा आणि दही हे भिजत घालून ठेवले होते थोडा वेळ. तोपर्यंत घरातली काही कामे करून घेतली, झाडून वगैरे काढलं, घर पुसून घेतले, आंघोळ केली आणि नंतर हे कामाला लागले. तर काय मधले जे आप्पे आहेत ना ते थोडेसे करपले होते आणि बाजूचे कच्चे राहत होते, कारण माझ्याने खूपच स्लो गॅस राहिला होता. म्हणून नंतर मी व्यवस्थित गॅसला केले. एका साईडला मी इडली बनवायला ठेवलं होतं ते, कारण इडली त्यांना तेवढं जास्त आवडत नाही, पण माझ्यासाठी इडली बनवणार होते मी, म्हणून थोडं कमीच बनवले. तेही इडली छान झाली. जे बॅटर मी आप्यांसाठी यूज करणार होते त्याच बॅटरची इडली बनवली. साईड बाय साईड मी चटणीही बनवून घेतली. म्हणलं लगेचच्या लगेच गरमागरम ह्यांना देता येईल आणि गरमागरम ह्यांना सर्व केलं. आता ही प्लेट मी त्या 24 रुपयाच्या शॉपमधून आणलेले, जी खूप छान वाटते असं देण्यासाठी. ही
चटणी बनवली, त्यासोबत सुकी चटणी बनवली, ते खाऊन हे एकदम खुश झाले. आता आमचा नाश्ताच 11 वाजता झाला होता, 11 11:30ला. तर डिनरमध्ये, लंचमध्ये काय केले आणि संडे कसा गेला आमचा हे सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगेलच. कारण दिवसाची सुरुवात खूप उशिरा झाली होती, पण नाश्ता खाऊन खूप छान वाटत होतं. प्रत्येकाचं कदाचित असंच होत असेल. चला भेटू पुन्हा. आज मी हेअरकट केले आणि पावसानेही हजेरी लावली. आता हेअरकट का केले ते पुढं सांगतेच. पण सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर बाहेर बघले तर काय ढगाळ वातावरण होतं आणि अशा चिमण्यांच्या चिवचिवाटाने आमची सकाळ झाली आणि ह्यांना नाश्ता वगैरे दिला आणि हे ऑफिसला गेले. काम वगैरे केले आणि नंतर बाहेरून बघते तर काय पाऊस सुरू झाला होता. एवढं छान वाटत होतं ना, मातीचा तो सुगंध वगैरे. पण कळतच नाही आता हे उन्हाळा चालू आहे का पावसाळा चालू आहे. पण छान वाटतं. मला तरी पाऊस खूप आवडतो. तर हेअरकट ह्यासाठी केले होते मी, कारण माझ्या केसांना फाटे वगैरे फुटले होते. केस खूप डॅमेज झाले होते. आता मी बाहेर नाही गेले, घरीच केले. कारण मला असं वाटतं की खूप लोकांना केसाला हात लावू द्यायचं नसतात, त्याने केस गळतात वगैरे आणि काहीच्या हाताने केस वाढत पण नाहीत. तर मी फक्त 3-4 जणींच्याच हाताने केस कट करते. आता ते तर इथं नाहीत, कारण मी पुण्यामध्येच हेअर कट करत असते केस वगैरे. पण आता म्हणलं की लय खराब झालेले आहेत, तर माझ्या हातानेच कट करते, म्हणून मी माझ्या हाताने कट केलेत केस. आणि पाऊस आला होता म्हणून लाईटही गेली होती रात्री. असा होता माझा आजचा दिवस. जरी सगळे कामं झाले असतील तरी जोपर्यंत आपण घर झाडून पुसून घेत नाही तोपर्यंत घर काय स्वच्छ वाटतच नाही. म्हणून मी सगळं कामं आवरले आणि आधी झाडू मारायला घेतले. म्हणलं व्यवस्थित दोन्ही तिन्ही रूमात झाडून मारून घेते, नंतर घर पुसून घेता येईल. आणि घर पुसून झाडून झाल्याच्या नंतर असं वाटतं की एक मोठं काम केलंय मी आणि थोडंसं रिलॅक्स पण वाटतं त्यानंतर आणि घरही स्वच्छ दिसतं. माझा किचन वटाही होता साफ करायचा, कारण तोही खूप घाण झालेला होता. कारण मी तुम्हाला सांगितलं की संडेच्या दिवसाची खूप हे झालं होतं मला आणि पाऊसही येत होता बाहेर. तर एवढं छान वातावरण होतं ना, खूप छान वाटत होतं. आता मी हेअर कट केलाय म्हणून माझे केस खूप कमी दिसत आहेत, कारण मला थोडं कट करायचं होतं पण माझ्याकडून थोडं जास्तच कट झालं. पण असं माझे केस खूप डॅमेज झालेत म्हणून म्हणलं की थोडंसं तेल वगैरे लावून घ्यावं, म्हणून केसांना तेल लावून घेत बसले. थोडंसं केसांना मसाज केला. आता नंतर मी केस बांधून ठेवणार आहे, कारण केस माझे खूप डॅमेज झालेत, खूप गळतात वगैरे, कारण इथं पाणीही चांगलं नाही आहे. आणि हे केस गळण्याचा फायदा मी एक करून घेतलाय की आमच्या इकडे नाही का केसांवर भांडी देतात, त्यासाठी मी हे पातेलं घेतले. त्यावरून एवढं छान वाटत होतं ना, तसं माझ्याकडून असं आहे पहिलंच, पण हे दिसायला पण खूप छान आहे. असा होता माझा. मला भेटू पुन्हा. बाय. हळूहळू घरातले सगळे कामं झाले, झाडून वगैरे मारले, पण ह्या खुर्चीवर एवढे कपडे जमा झाले होते ना, म्हणजे आज करेल उद्या करेल असं म्हणण्यामध्ये एवढे कपडे जमा झाले. म्हटलं चला आज ह्याचा मुहूर्त लावूत आपण. आणि हे कपडे घड्या करायला मला एवढा कंटाळा येतो, कारण हे रोज यूज करण्याचे कपडे आहेत. म्हणून वाटतं कपाटात कशाला ठेवायचे, आपण रोज यूज करतो ना, म्हणून इथल्या इथं घेता येईल लगेच. म्हणून 1-2 जमा झाले तर आज वाटतं की लगेच घडी करावं, नंतर वाटतं की नाही 2-3च आहेत, थांबा करता येईल. म्हणून एवढे जमा झाले होते. म्हणलं चला फायनली हे कपडे व्यवस्थित घड्या करून ठेवून टाकूत आपण. माझ्या कपाटच्या साईडला एक रॅक आहे, त्या रॅकमध्ये ठेवूत म्हणून मी घड्या करायला घेतले. आता कपडे धुण्याचा जेवढा कंटाळा येत नाही तेवढा कपडे घड्या करण्याचा येतो. माझं तर खरंच असं होतं, भांडे घासण्याचा कंटाळा येत नाही, पण भांडे लावण्याचा कंटाळा येतो. कपडे घड्या करून ठेवण्याचा, इस्त्री करून ठेवण्याचा कंटाळा येतो. पण मी आठवड्यातून एक वेळेस सगळं करत असते काम. आज जरी आठवडाभर मी आळस्यासारखे राहत असेल तरी एक दिवस माझा असा ठरलेलाच असतो की ज्या दिवशी मला खूप काम करायचे असतात. घरही म्हणतं की बाई तू थांब जरा, आज बस झाला आजच्या दिवशी, असं पूर्ण करावं असं वाटतं. आज असं वाटत होतं की जे पहिलं झालं ते आज नको व्हायला परत. असं का म्हणते ते पुढं सांगतेस. पण सकाळी एवढी सुंदर होती ना, सगळं ढगाळ वातावरण आणि पूर्ण गुलाबी गुलाबी वगैरे. तर काल रात्री मी सगळे कपडे घड्या वगैरे करून ठेवले होते. जे कपडे मी डेली यूज करत नाही ते कपाटात ठेवले आणि जे रोज यूज करते ते ह्या रॅकमध्ये ठेवले. आता ह्या रॅकमध्ये खूप गोंधळ झालेला आहे. मला ह्याची साफसफाई करायची. एखादे संडे बघून वगैरे साफसफाई करते, कारण संडेच्या दिवशी म्हटलं तर मला त्यांची मदत होती, कारण हे मला खरंच खूप मदत करतात कामाला वगैरे. नंतर मी बेडशीट पण झटकून घेतली, कारण ते तसंच राहिलं तर छोटे छोटे कण वगैरे बसतात, धूळ वगैरे बसती, म्हणून मी व्यवस्थित ते बेडशीट घेतले, व्यवस्थित आतरून घेतले छान. आणि नंतर बाल्कनीमध्ये बसले होते, म्हणजे आज सकाळी बाल्कनीत बसले होते. तर आमच्या इथे चिमण्यांचं घर आहे माहिती आहे तुम्हाला. तर त्यामध्ये काही चिमण्या भांडणं करत होत्या आणि त्यावरून एक चिमणी खाली पडली. तर मला असं वाटत होतं जे पहिलं झालेलं ते परत नको व्हायला. तर काही दिवसापूर्वी, म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी एक चिमणी अशीच खाली पडली होती आणि 2-3 दिवसानंतर ती वारली. तर मला असं वाटत होतं की आता हिच्यासोबत असं नको व्हायला वगैरे, पण काही वेळानंतरच ही उडून गेली. तर मन थोडं शांत झालं, समाधान. काम करत असताना मागं फोन लावून ठेवले आणि
माझ्या लक्षातच आलं नाही की फोनची चार्जिंग खूप कमी होऊन गेली. म्हणजे 2-3% एवढी होती चार्जिंग. नंतर चार्जिंग लावायला गेले तर काय माझ्या फोनला चार्जिंग चढतच नव्हती. म्हणजे चार्जर खराब झाले का फोनचंच काहीतरी फॉल्ट आहे काय कळत नव्हतं. मग आता सगळे कामं तर झाले होते माझे, फक्त रात्रीचा स्वयंपाक करायचा होता आणि एकदम लाईट भूक लागली होती. काहीतरी म्हणजे भूक लागली नव्हती, पण काहीतरी खायचं असं वाटत होतं. म्हणून मी खजूर खाल्ले आणि त्यानंतर मला आठवलं, अरे हे तर माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आले, ते पण होममेड चॉकलेट्स आहेत. तर ते चॉकलेट घेऊन मी बाहेर गेले बाल्कनीमध्ये बसण्यासाठी. कारण आजकाल म्हणजे 2-3 दिवस झालं व्ह्यू एवढा छान येतोय ना बाहेर. कारण ढगाळ वातावरण आहे, थंडगार हवा येते आणि हवा येते म्हणून मच्छर वगैरे पण नाही आहेत. एवढं सुंदर वाटतं ना, म्हणजे गुलाबी हवा म्हणतायत ना, ते हीच आहे असंच. कारण हिवाळ्यामध्ये तर एवढं छान आलं नाही, पण आता उन्हाळ्यामध्ये एवढं छान येते. म्हणून मी बाहेरचा वातावरणाचा आनंद घेत चॉकलेट वगैरे खाल्ले. मी हे गोबी तळून काय करते असंच वाटत असेल ना, किंवा पकोडे वगैरे करते असं वाटत असेल, तर नाही, मी करते ह्याची भाजी. तर रोज काय बनवायचं हे टेन्शन असतंच बायकांना. म्हणजे डब्यासाठी काय बनवायचं, घरी काय बनवायचं, नाश्त्याला काय बनवायचं, हे सगळं असतंच. मला पण आहे. मग आज मला काहीतरी वेगळं करायचं होतं छान. पण घरामध्ये आलू आणि गोबी होती, म्हणजे फुलगोबी होती फ्लावर. तर काय बनवायचं? आधी तर म्हणाले की चला आपण पकोडे बनवू त्याचे. पण पकोड्यामध्ये काय, फक्त पकोडे कसं करणार? भाजी तर पाहिजेच कुठलीतरी. म्हणून म्हणले हे दोन्हीची मिक्स भाजी करूत. तर व्यवस्थित गोबीला धुवून घेतले, पाण्यात टाकून ठेवले. कारण मी पाण्यात टाकून ठेवल्याशिवाय ही गोबी यूज करतच नाही, कारण ते तुम्हाला पण माहीतच आहे. नंतर एकच आलू घेतले, कारण आमच्या दोघांसाठीच भाजी बनवायची होती आणि हे दोन्ही मिक्स भाजी आहेत, तर भरपूर होती. म्हणून मी दोन्ही कट करून घेतले आणि तेलामध्ये टाकून त्याला तळवून घेतले. आता मसाला तर मी पहिलेच बनवून ठेवला होता, कांदे, टमाटे वगैरे. कारण मी सगळ्या भाज्यांना जास्तीत तर त्या भाज्यांना हे मसाला यूज करते आणि ह्यानी ग्रेव्ही खूप छान होती. नंतर कांदा वगैरे लसूण टाकून फोडणी दिली. मीठ, मिरची सगळं टाकून घेतले आणि नंतर तो मसाला टाकला आणि नंतर मग मी जे घरी बनवला होता खडा मसाला, तो खडा मसाला टाकून घेतला. जर तुम्ही घरी खडा मसाला बनवून ठेवलात ना, तर दुसऱ्या मसाल्याची गरजच नाही. मी एकच वेळेस बनवून ठेवत असते. नंतर ते मसाला पूर्ण शिजला नाही ग्रेव्ही, नंतर हे भाजी टाकून घेतली आणि त्याला थोडीशी वाफ देऊन घ्यायची. बस भाजी आपली रेडी आहे. आज सकाळपासून मला एक गोष्ट करायचं खूप मन झालं होतं, पण नंतर वाटलं की बरं झालं मी ती गोष्ट केली नाहीये. ती कुठली गोष्ट आणि का ते तुम्हाला पुढे सांगतेच. पण दुपारी नाही का मी पेरू खात होते आणि मला वाटलं की हा थोडासा कच्चा वगैरे असेल, पण पूर्ण पिकलेला पेरू होतं. म्हणून थोडंसं मीठ टाकूनच खाल्ले. आता जर थोडा कच्चा असलं तर मिरची पावडर वगैरे टाकून खाल्ले असते, कारण ते चवीला खूप छान लागतात आणि हे एवढं गोड होतं ना. आता चपाती करण्याच्या आधी मी पोळपाटाच्या खाली असं कापड टाकून घेते, कपडा वगैरे. कारण ते पोळपाट इकडे-तिकडे सरकत नाहीत आणि आपल्या चपात्या पटापट होऊन जातात. मग मी रात्रीचा स्वयंपाक वगैरे केला आणि हे आज ऑफिसवरून आले ते समोसे घेऊन आणि माझंही आज मन झालं होतं की मी समोसे करायचं. पण नंतर वाटलं की बरं झालं मी केले नाही, नाहीतर हे असंच वेस्ट गेलं असतं. कारण ते तर जास्त खात नाहीत आणि मलाच आवडतं हे, असं वाटत होतं. पण असं बरं झालं ना मी केले नाही, नाहीतर खरंच वेस्ट गेलं असतं. आणि हे खूप सारे समोसे घेऊन आले होते. असं नाही की 1-2 घेऊन आलेत म्हणून. आणि मी जेवण करण्याच्या आधीच समोसे वगैरे खायला स्टार्ट केले. तुमच्यासोबत होतं का कधी असं?